आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे. खूप दिवसापासून मला ही न्यूज तुमच्याशी शेअर करायची होती. त्यामुळे ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि येस, तुमच्या आशीर्वादांची नेहमीच गरज असेल मला. सो चला ब्लॉग स्टार्ट करूयात आपण. आणि हां, ब्लॉगला लाईक केल्यानंतर हाईप करायला मात्र विसरू नका. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजची पूर्ण करते. आज आहे होळ्याने मी लेटनं ब्लॉग सुरू केला आहे, कारण 2 दिवस ट्रिपमध्ये गेल्यानंतर खूप त्रास झालेला आहे. माझं पित्त खवळलेलं, तर आता सुरू केलं आणि आता पूजा करायला चाललो आहे मी. नैवेद्य घेतलं आहे. चला बरे तुमच्याकडे झाकू काय सकाळी येऊन पोहोचलो. तर होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आणि सकाळी येऊन पोहोचलो आता इथे गोवाडमध्ये गुरुवार सकाळी. तर आता निघणार आहोत आम्ही जिथे आम्ही घर घेतलेलं आहे तिथं, कारण तुम्ही थंबनेल बघूनच व्हिडिओ बघायला आलात हे माहिती आहे. सो त्याच्यासाठी निघणार आहोत. तत्पूर्वी मी नेहमी जसं सांगते तसं काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मी खूपदा ऑब्झर्व केला, आता तुम्ही बघते की मला इथून थोडंसं पिंपल टाईपमध्ये झाल्यासारखं झालं, कारण माझं ट्रॅव्हलिंग खूप झालं आहे आणि मी नंतर पुढे सांगेनच त्याविषयी. आणि खूप जणांना असं असतं की आपल्याला कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट वापरले ना पटकन त्याचा रिझल्ट दिसावा, पण तसं होत नाही. स्किन केअर प्रोडक्ट्स तुम्ही कुठलेही वापरा, पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये. जवळजवळ तुम्हाला 2 ते 3 यूजनंतर थोडा फरक जाणवतो आणि 1-2 महिन्याच्या कंटिन्युअसली वापरानंतर तुम्हाला कळतं की तुमच्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. आता यासाठी तुम्हाला जर कळत नसेल की तुम्हाला कोणते प्रोडक्ट सूट होतं, तुमचं स्किन टाईप काय आहे किंवा ह्या गोष्टी, कारण स्किन टाईपनुसारच आपण प्रोडक्ट वापरायचे असतात. एखाद्याला वाटतं अरे ही तिला प्रोडक्ट सूट होतात म्हणून तुम्ही वापरा, नाही, तिचा स्किन टाईप वेगळा आहे, कन्सर्न वेगळे. यासाठी तुम्हाला चांगला डर्मेटॉलॉजिस्टची गरज आहे आणि ते तुम्हाला क्युअर स्किन ॲपवरती अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जातं, जिथे तुम्हाला चॅट, त्याच्यानंतर डाएट टिप्स, त्याच्यानंतर सजेशन्स, त्याच्यानंतर तुमचं स्किन ॲनालिसिस, त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे लिटरली फॉलोअपसुद्धा तुमचा घेतला जातो. कुठलीही फीसुद्धा द्यावी लागत नाही तुम्हाला आणि सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी अपॉइंट केलेले असतात. यासाठी एकच गोष्ट करायची, कमेंटमध्ये मी पिन करून दिलेला आहे लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या भाषेनुसार सगळ्या गोष्टी करू शकता, चॅट करू शकता. सगळे कन्सर्न जे आहे ते तुम्ही तिथे डॉक्टरना सांगायचे आहे, त्यानुसार तुम्हाला ते प्रोडक्ट सांगतात. प्रोडक्टवरतीच तुम्हाला फक्त जे पैसे आहेत ते पे करायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला ₹100 डिस्काउंटसुद्धा मिळून जातो. तुमचे कन्सर्न काय आहे त्यानुसार प्रोडक्ट व्हेरी होतात, म्हणजे कशा प्रकारचे कन्सर्न आहेत. तर माझ्यासाठी स्कार्सचं होतं, बऱ्यापैकी ते फेड होत आले. तुम्ही जर जर्नी बघितलं माझी बिफोर आणि आफ्टर, तुम्हाला दिसून जाईल की बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. अजूनही जायचे आहेत, कारण ती एक जखम टाईपमध्ये असतं ते स्कार्स म्हटल्यानंतर, तर ते बऱ्यापैकी माझे क्लिअर झालेले आहेत आणि हळूहळू अजून पूर्ण होतील, कारण हे पेशन्स मी ठेवलेत त्याच्यामुळे हा इफेक्ट दिसून आला आहे. पेशन्स नसतील तर नाही होत. तुम्ही म्हणणार हां मला 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, महिना झाले, नाही. पेशन्स पाहिजेत. हळूहळू गोष्टी घडतात. तुम्ही कंटिन्युअसली म्हटलं आत्ता मला रिझल्ट का दिसत नाही आहे, मी वापरलं, हे झालं ते झालं नाही, प्रोडक्ट सूट झाले नाही तरीसुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता आणि तुम्हाला ते प्रोडक्टसुद्धा चेंज करून दिले जातात. सो आपल्याला जर समजत नसेल आपला स्किनचा टाईप कोणता आहे, कन्सर्न काय आहेत, काय प्रॉब्लेम आहे, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, तर इकडे तिकडे न विचारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्टला घर बसल्या विचारू शकता. आणि अगदी तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. तुमच्या स्किनचं जे ॲनालिसिस आहे ते सुद्धा तुम्ही रेकॉर्ड बघू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्युअर स्किनमध्ये मिळतात. सो ॲप डाउनलोड करायला विसरू नका, डिटेल्स मी दिलेलं. चला आता आम्ही निघालेलो आहोत जिथं आम्ही घर घेतलेलं आहे आणि तिथे काही प्रोसिजर ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्यात आणि आता बाकी सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगते. फायनली तो दिवस आलेला आहे माझ्या आणि आमच्या आयुष्यातला, जिथं आम्ही आमचं स्वप्नातलं घर घेतलेलं आहे. थोडंसं फिल्मी वाटते पण येस. आणि ही न्यूज म्हणजे गेले मला वाटतं मागच्या नोव्हेंबरच्या आधी दसऱ्यापासून चालू होतं करायचं आणि मी शोधतच होते की मनासारखं घर कधी मिळेल. त्यामध्ये आत्याचे जे माझे मिस्टर आहेत मामा, मोठे मामा, तर त्यांची फार मदत झाली घर शोधून देण्यामध्ये आणि खूप छान मिळाले. तर मग कीज आज हातात आलेल्या आहेत फायनली. म्हटलं कंप्लीट सगळं झाल्यानंतरच तुमच्याशी शेअर करूयात आणि मग आता दाखवते तुम्हाला घर कसं आहे. हे आमच्या नवीन घराचं एंट्रन्स आहे.
हा एंट्रन्स इथला नाही आहे, आमच्या डोअर दिलेला आहे. तिकडे काय किचन मी नाही येत. किचन इथं निवासासाठी जागा आहे. इकडून अशी पूर्ण कव्हर होते. इथे बाबांची बेडरूम असणार आहे. बाथरूम आहे इकडे. त्याचा दिसतोय चंद्रोबा सूर्य दिसतोय. मला हात घालायला आणि दरवाजा लावा लागले. अजून काम इथून वरच्या अजून लाईट नाही येते. हा एक वरचा हॉल आहे. ही बेडरूम आहे. इकडे परत वॉशरूम आणि इकडे ड्रेसिंग एरिया आहे. ही अशीच बेडरूम एक आहे एक्स्ट्राची. ही आमची बेडरूम आहे. इकडे वॉशरूम आहे. मुंबईचं आहे. चला अजून खूप गोष्टी बनवायच्या आहेत. आता आज कीज मिळाली आमच्या हातात. आम्ही गेले एक 2 महिन्याच्या आधी फिक्स केलं आणि त्याच्यानंतर मग सुरू होतं काय करायचं. फायनल केलं. कोल्हापूरमध्येच घेतलेलं आहे आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तर मी शेअर करेनच हळूहळू. बट मग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगून फास्ट ओव्हर दिले तुम्हाला घराचे आणि बाकी सगळ्या गोष्टी मी खूप वाटलं गेल्यानंतर शेअर करते. कारण आता भज्जी येणार आहेत आणि त्यांना काही गोष्टी मला विचारायच्या. आता इथून हा वॉशरूम इथून परत इकडे वरती टेरेसकडे जातं पूर्ण आणि इकडचा हा वगैरे कामच आहे. बाकी अजून काही ठरवलेलं नाही आहे की काय करून घ्यायचं आहे काय नाही किंवा अजून पुढच्या गोष्टी पण काही ठरवलेल्या नाहीत. पण हेच फायनली घर झाले. मुंबईमध्ये ज्या किमतीत फ्लॅट मिळाला असता 1 BHK किंवा 2 BHK त्याच किमतीमध्ये हे घर झाले. कारण कंटिन्युअसली विचारणारच कितीला घेतलीच किंवा काय त्याच किमतीमध्ये झाले आणि फायनली घर झालेलं आहे. खूप मेहनत केली आहे या गोष्टीसाठी आणि खूप त्रास पण सहन केला आहे आणि रात्रीचा दिवस केला आहे म्हणू शकताय. कारण खूप खूप मेहनत घेतली हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आम्ही सगळ्यांनीच, मी आणि सचिनने तरी जास्त. तर त्याच्यासाठी फायनली झालं आणि मी खूप खुश आहे. येस, फायनली आत्ता कोल्हापूरमध्ये माझं घर झालं. जे मी म्हणू शकते की आता हे माझं घर आहे. तसं मुंबईचं घरही माझंच आहे, पण स्वतः घेतलेलं असं म्हणजे मी घेतलेलं आहे अशा टाईपमध्ये. सचिन आणि मी मिळून दोघांनी हे घर घेतलेलं आहे आणि ह्या घरामध्ये आता आम्ही राहणार आहोत. पण अजून खूप सारं काम बाकी आहे. आता जस्ट की आमच्या हातात आलेलं आहेत. घराचं तुम्ही लुक बघितलात कसा आहे तो. आता आमचं सुरू होतं की मुंबईमध्ये स्थायिक व्हायचं की गावी स्थायिक व्हायचं. कारण कसं झालेलं, राजश्रीचं घर जेव्हा आम्ही घेतलं त्यावेळी गरज होती जास्त लवकर बाहेरची, कारण त्याने दुसरं घर घेणार होते. मग आम्ही ते घर घेऊन भाडुत्री दिलं की इन्व्हेस्टमेंट तरी होऊन जाऊ देत म्हणून. आणि मग ठीक आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर आमचं सुरू होतं की काय करायचं, कोल्हापूरमध्ये घर घ्यायचं की मुंबईमध्ये कसं करायचं. कारण मुंबईमध्ये सचिनचं ट्रान्सफर झाली होती मागच्या वर्षी आणि 2 महिने त्याच्यातच गेले. रत्नागिरीला ट्रान्सफर झाली होती आणि 2 महिने त्यांच्यामध्येच गेले की ऑफिसमधून त्यांना सोडतच नव्हते. मग सगळ्या अशा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर परत त्यांना इथेच थांबावं लागलं, म्हणजे ह्याच ऑफिसमध्ये थांबावं लागलं, कारण त्यांना ती ट्रान्सफर देतच नव्हती. त्यांनी दुसरा जॉब तिकडे पकडला होता.
रत्नागिरीला. हे कधी माहीत आहे, ऑक्टोबर महिन्याच्या आसपास, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास काहीतरी. आणि मी पण खुश होते की चला तर रत्नागिरीला जाऊया म्हणून, पण ते नाहीच झालं फायनली. त्यांना इथेच थांबावं लागलं, थांबवून घेतले त्यांना. मग आमचं असं होतं की एकतर बाबामध्ये आता गावी आलं होतं, त्यांना गावी फार बरं वाटत होतं. त्यांची पण तब्येत थोडंसं असं कसं बीपीचा त्रास किंवा हे, आणि हवे इकडे गावाकडे त्यांना छान वाटत होतं. मग आमचं चालू झालं की काय करायचं. कारण ह्यांना वर्क फ्रॉम होम पण आता मिळते सचिनना. मग तिथे मुंबईमध्ये घेण्यापेक्षा मग म्हटलं आम्ही इकडे घेऊया, कारण 2 BHKच्या किमतीमध्ये इथे आम्हाला चांगलं घर मिळत होतं. मग विचार केला आणि सर्चिंग सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मग आत्याचे जे मिस्टर आहेत तर त्यांनी हे एक सुचवलं घर, त्यांच्या ओळखीचेच आहेत. मग मी एकदा मध्ये आले होते तेव्हा मी बघून गेले. बघितल्यानंतर मला ते फार पसंत पडलं, छान वाटलं. मग बाबांना दाखवलं, बाबांना खूप आवडलं. मग सचिनला पाठवलं, म्हटलं तुम्ही एकदा जाऊन बघून या. मग ते आल्यानंतर बाबा म्हणायला लागले तेच यायचं, व्हिडिओ त्यांना दाखवला होता. मग ठीक आहे म्हटलं. मग सचिन आले, त्यांनी बघितलं, त्यांना पण आवडलं. मग ते टोकन घेऊन गेले इकडे मुंबईला परत आले. मग त्याच्यानंतर मग आमचं व्यवहार करायचा ठरला. मग मध्ये एकदा दोघंजण येऊन करून जायचं असं ठरलं की येऊयात आणि सगळं आवरून जाऊयात म्हणून. पण काही ना काहीतरी गोष्टी होत गेल्या की ह्यांना सचिनना सुट्टी मिळाली नाही, त्यांचे लॉन्च सुरू झाले, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ गेला. त्याच्यानंतर होळी आली, मग त्याच्यात वेळ गेला. मग त्याच्यानंतर आता आम्ही आलो आणि येऊन मग सगळ्या गोष्टी केल्या कंप्लीट. फायनली सगळ्या गोष्टी झाल्या, सह्या झाल्या, सगळं झालं. म्हटलं सगळं झाल्यावर आपण सांगूया, कारण लास्ट टाईमला सगळं आधी सांगितलं आणि खूप गोष्टी अशा बिघडत गेल्या आणि आम्ही आमची फसवणूक होता वाचली होती त्यावेळी. त्याच्यामुळे फायनली हे आता आमचं घर आहे आणि आम्ही इकडेच राहणार आहोत. पण कधी ते मी सांगेनच. आणि आता अजून त्याचं काम आहे भरपूर घराचा. तुम्ही एक भाग बघितलात, कारण आत्ता जस्ट तयार झालेलं आहे ते, आणि तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्यात आता व्यवस्थित. तर हे असं आहे. आणि माझं स्वप्न होतं ते की असं स्वतःचं घर टाईपमध्ये. मुंबईचं घरही माझंच आहे, कारण लग्न झाल्यानंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, अरेंज मॅरेज आहे माझं. तर सासू सासऱ्यांनी घेऊन गेलेलं आहे त्यांच्या घरामध्ये, त्यामुळे तेही माझंच घर आहे. असं नसतं की सासऱ्यांच्या घरात राहिली किंवा हे, मला असे कमेंट पण आले होते की सासऱ्यांच्याच घरात राहते किंवा असं तसं म्हणून. तर त्यांच्या मुलाशी लग्न केल्यानंतर त्यांच्याच घरी ते सून म्हणून घेऊन जातात आणि त्यांची सून या नात्याने मी त्यांच्याच घरी राहत होते. आणि आम्ही असं कधी म्हटलं नाही की आम्हाला ते कधी वाटले, कारण आमच्याकडे ती पद्धतच आहे की मुली लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी राहतात, की सासू सासऱ्यांना कडेला ठेव आणि इकडे ठेव. मी माझ्या सासऱ्यांसोबतच राहते, आम्ही सगळे एकत्रच राहतो. सो सासऱ्यांच्याच घरी राहतो आम्ही, आणि त्यांना कधी प्रॉब्लेम नव्हता, तर दुसऱ्यांना प्रॉब्लेम होण्याचा प्रश्नच नव्हता. पण काही जणांच्या असतं तसं की सासऱ्यांच्याच घरी राहते. आता सासरे माझ्या घरी आल्यानंतर असं म्हणतात का की सासरे हिच्या घरी राहतात. काय मेंटॅलिटी असते लोकांची देव जाणे. सो आता बघू अजून काय काय पुढचं काही अपडेट मी देत राहीनच. पण येस, आता हे घर झालेलं आहे फायनली. आणि शोध संपला घराचा. मेन म्हणजे छान ठिकाण आहे, व्यवस्थित आहे. लोकेशन मी म्हटलेलं आहे कोल्हापूर आहे. आणि किंमतही मी म्हटलेली आहे की मुंबईमध्ये 2 BHKची जेवढी किंमत असते तेवढीच ह्या घराची आहे. रो हाऊस आहे एक, आणि चांगलं आहे, छान आहे, मस्त वाटते. अजूनही असा विश्वास बसत नाही की मी फायनली घर घेतलं, कारण खूप वर्षांची प्रतीक्षा होती. मुंबईमध्ये पण खूप खूप ठिकाणी फिरलो आम्ही मुंबईमध्ये. ताईंनी जेव्हा फ्लॅट घेतला तर तिथंच ताई घ्या म्हणून लागल्या होत्या. पण 1 BHKमध्ये होणार नव्हतं, कारण बाबा, आम्ही, आरव वगैरे, तर त्या गोष्टींसाठी आम्ही खूप विचार करून घेतला. आणि आता सचिनला वर्क फ्रॉम होम मिळते, तर त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जुळून आल्या. फायनली झालं आता. थकले खूप मी खरं तर, कारण खूप धावपळ झाली माझी या 2 महिन्यामध्ये. ये जा इकडं पळ तिकडं पळ, आणि असं मध्ये एकदम आता पिंपल्स वगैरे पण इथं सगळे हे झाले, कारण झोप पण कमी झाले आणि लय बेकार झालं होतं हे 2 महिने. पण फायनली झालं तिकडे. आता थोडंसं शांत वाटते. काल घराच्या पेपर्स आणि किल्ल्या जेव्हा हातात आल्यानं खूप शांत वाटते. आणि हो, परमेश्वराचे खूप खूप आभार आहेत. स्वामींवरती तरी माझा विश्वास कधीच ढळला नाही, कारण मी कंटिन्युअसली नामस्मरण असतं माझं. आणि तुम्ही दिलेलं प्रेम, जी लोकं खूप आधीपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी माझी कधीच साथ सोडली नाही. आणि इंस्टाग्रामवरती मी जेव्हा फक्त छोटासा रील टाकला, त्याच्यावरती एवढा कौतुकांचा वर्षाव आणि एवढे आशीर्वाद मिळाले सगळ्यांचे, की मग जेव्हा लोकं दुसऱ्याच्या अचिव्हमेंटमध्ये खुश होतात ना, तेव्हा कळतं की त्यांना, म्हणजे त्यांच्या आयुष्यातसुद्धा त्यांना भरभरून मिळालेलं आहे. कधी पण आपण जेव्हा दुसऱ्यांना आशीर्वाद देतो ना, आपल्यालासुद्धा तसेच आशीर्वाद मिळतात, तशाच गोष्टी मिळतात. हे मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं आहे. चांगलं बोलायला काही जात नाही, कारण तेच आपलं तोंड आहे, ज्याच्यामध्ये आपण चांगलंही बोलू शकतो, ज्याच्यामध्ये आपण वाईटही बोलू शकतो. चांगले बोलल्याने किंवा चांगला विचार किंवा एका दिवशी चांगली भावना ठेवल्याने आपल्याला नुसते आशीर्वाद मिळतात. आणि वाईट बोलल्याने ते काय मला माहीत नाही, कारण आम्ही कधी वाईट कुणाशी बोललो नाही ना, कुणाविषयी वाईट कधी चिंतलेलं आहे.
आणि जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या व्हाव्या अशा वाटतात आपल्या आयुष्यात, तर तेव्हा आपण सुद्धा इतरांशी पण चांगलं वागलं पाहिजेत आणि आपल्या आयुष्यात सुद्धा कुणीही जरी बघत नसेल तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मेन म्हणजे आशीर्वाद देणं प्रत्येकाला, प्रत्येकाविषयी चांगला विचार करा, तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या आयुष्यात घडतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि तुमच्यासुद्धा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते. त्यांची घरं कंप्लीट व्हायची आहेत. ज्यांचं घराचं स्वप्न आहे माझ्यासारखं, तर त्यांचंसुद्धा कंप्लीट होऊ देत लवकरात लवकर. आणि देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करतात. आता सुद्धा असं झालं ना, परत एकदा झोपू की काय झालं, आता उठले 8 वाजता मी आज पहिल्यांदा इकडे आणि असं वाटायला लागले परत झोपू की काय. पण म्हटलं व्हिडिओ आपण कंप्लीट करूया, कारण काल पण खूप सारे मेसेज आले की धनश्री ब्लॉग पाहिजे म्हणून. म्हटलं ठीक आहे आपण करूयात. सो कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओज आता बऱ्यापैकी मी रेग्युलर करायचा प्रयत्न करते, कारण ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझे व्हिडिओज खूप लेट होत होते. कारण ब्लॉग करू शकत नव्हते, शोध सुरू होता घरांचा आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं सगळं कंप्लीट झाल्यावर आपण सांगूयात म्हणून. तर मग चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.